तर नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल किरण निकाळे 2002 मध्ये. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क म्हणजेच कलम 29 आणि कलम 30 हे बघणार आहोत. याचीच आपण संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला आपण तर सुरू करूया. कलम 29. भावनो, कलम 29 ही भाषा, लिपी आणि संस्कृती संरक्षण देणारी कलम आहे. कलम 29 हे भारतातील नागरिकांना त्यांची भाषा, त्यांची लिपी, त्यांची संस्कृती हे जपण्याचा अधिकार पूर्णपणे देत असते. तर कलम 29 मध्ये भावांनो दोन भाग पडत असतात. सर्वप्रथम पहिला भाग म्हटला म्हणजे कलम 29 मध्ये भाग पहिला हा भारतामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकांच्या समोर जर त्याची वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती असेल तर ती जपण्याचा पूर्ण अधिकार या कलम 29 भाग 1 मध्ये दिला आहे. म्हणजे समजा कोणाची भाषा मराठी आहे, कोणाची हिंदी, कोणाची तमिळ किंवा उर्दू किंवा संस्कृती ही कुठलीही भाषा असो, ती जपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. ही या कलम 29 भाग 1 मध्ये आपल्याला स्पष्ट होत असते. आता कलम 29 भाग 2 मध्ये काय सांगितलेलं आहे की शिक्षणामध्ये समानता. थोडक्यात कलम 29 समजा दुसरा भाग हा फारच महत्वाचा आहे. कसा की समजा कोणत्याही नागरिकाला धर्म, जात, भाषा किंवा वंश याच्या आधारावर शासकीय मदत मिळणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही किंवा नाकारू शकत नाही. हे या कलम 29 भाग 2 मध्ये स्पष्ट होत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भावनो, समजा सरकारी शाळा असो, कॉलेज असो, हे सर्वांसाठी समान आहेत. त्यात भेदभाव करता येणार नाही. हे कलम 29 भाग 1 मध्ये आणि भाग 2 मध्ये स्पष्ट होत असते. आता कलम 30 बघूया. कलम 30 काय सांगते भावांनो, की अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक हक्क म्हणजे शैक्षणिक हक्कासाठी हा कलम 30 आहे. ही कलम खास करून समजा अल्पसंख्याकांच्या समाजासाठी बनवण्यात आले. मग अल्पसंख्याक म्हणजे काय, असा आपला प्रश्न पडला. तर भावांनो, समजा देशामध्ये संख्या देशात कमी आहे किंवा त्यांची भाषा असलेली संख्या कमी आहे, अशा व्यक्तींना किंवा अशा लोकांना अल्पसंख्याक आपण असं म्हणतो असतो थोडक्यात. म्हणजे कोणाचा धर्म छोटा आहे तर त्यांना म्हणजे कमी आहे देशामध्ये, किंवा कोणाची भाषा कमी आहे समजा देशामध्ये, तर त्यांना आपण असं अल्पसंख्याक असं थोडक्यात असं म्हणू शकतो. तर कलम 30 मध्ये पण दोन दोन भाग पडत असते. तर पहिला भाग म्हटला म्हणजे की शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. म्हणजेच अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आणि ती संस्था चालवण्याचा पूर्ण अधिकार या कलम 30 भाग 1 मध्ये सांगितलेले आहे. म्हणजे समजा शाळा असो, कॉलेज असो, मदरसा असो किंवा मिशनरी संस्था असो, यामध्ये सरकार विनाकारण समजा हस्तक्षेप करू शकत नाही किंवा विनाकारण त्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. ही या कलम 30 भाग 1 मध्ये स्पष्ट होत असते. आता कलम 30 भाग 2. तर भावांनो, कलम 30 भाग 2 मध्ये काय सांगितलेलं आहे की अनुदानात भेदभाव करता येणार नाही. कलम 30 भाग 2 मध्ये स्पष्ट होत असते. समजा समजा सरकार जर समजा एखाद्या शैक्षणिक संस्थेला अनुदान देत असेल, तर ती संस्था अल्पसंख्याक आहे म्हणून अनुदान समजा नाकारणे हे चुकीचं आहे. किंवा तुम्ही अल्पसंख्याक आहे बाबा, की त्यामुळे तुम्हाला अनुदान भेटणार नाही किंवा तुम्हाला अनुदान समजा दुसऱ्या शाळामध्ये समजा जास्त भेटतं, तुम्हाला कमी भेटतं, असं भेदभाव किंवा नाकारू शकत नाही. हे या कलम 30 भाग 2 मध्ये आपल्याला स्पष्ट होत असते. म्हणजेच अल्पसंख्याक संस्था आणि समजा आपण काय म्हणतो त्याला, अल्पसंख्याक संस्था आणि समान सरकारी मदत म्हणजेच घटनात्मक मदत होय. तर भावांनो, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक संस्कृती आहेत. तर समजा ही समजा विविधता टिकवण्यासाठीच कलम 29 आणि कलम 30 हे खूप महत्वाचे मानले जाते. थोडक्यात समजा बघायचं झालं तर भावना, कलम 29 हे भाषा, लिपी आणि संस्कृतीचे संरक्षण आणि शिक्षणात भेदभाव होऊ नाही म्हणून काम करत असते. कलम 30 काय करते? कलम 30 थोडक्यात सांगायचं झालं तर अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार आणि सरकारी अनुदानात सर्वांना समान अनुदान भेटलं पाहिजे, हे यावरती काम करत असते. तर भावांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत त्यांना पण ही थोडक्यात माहिती समजून जाईल. आणि तुम्ही जर समजा युट्यूबवर नवीन आला असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा.
जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ येणार तुमच्यापर्यंत येत जाणार. बेल आयकॉन पण प्रेस करा. तर भावांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एखाद्या नवीन संविधानात्मक कलम या टॉपिकवर. तोपर्यंत थांबतो. जय भीम, जय संविधान.